रो रही हो यार? ओ, या डिवोर्स पेपर्स वर सही करावी लागणार आहे म्हणून रडू येतंय. आठवतंय? बर्थडेच्या दिवशीच मी तुला वॉर्न केलं होतं. हे प्रेमात पडणं वगैरे खूप जड जाणार आहे तुला अमृता, कारण तुला डे 1 पासून माहितीये अक्षय लव्स कियारा. हो पण नाही नाही, या प्रेमावर वगैरे मला लेक्चर अजिबात द्यायचं नाहीये आणि अशा भलत्याच आशा तर अजिबात दाखवायच्या नाही. डिवोर्स घ्यायचा आणि आपापल्या मार्गावर निघायचं हेच ठरलं होतं ना तुमचं. अगं मग रडतेस कशाला? पण तेव्हा प्रेमात पडणं म्हणजे काय असतं हे माहिती नव्हतं ना मला. आणि आता प्रेमातून बाहेर पडणं किती कठीण आहे, रादर अशक्य आहे माझ्यासाठी. गुड, म्हणजे याचाच अर्थ अक्षय कियाराच्या प्रेमातून बाहेर पडू शकत नाही हे कळतंय ना तुला? काय बिनतोड आहे ना मुद्दा? अगं मग अशी रडत का बसलीयस? फॅक्ट ऍक्सेप्ट कर. तू अमृता प्रभुणेस, अमृता घाडगे नाही हे स्वतःला बजा. चल चिअर अप. अगं आरशात बघ स्वतःला, काय अवतार करून घेतलाय. मला बघ, तू माझ्यासारखी होतीस, तुला मी व्हायचंय, स्ट्रेट अँड स्मार्ट. आता काकूबाई झालीयस. पण बाह्य रूप जरी बदललं तरी इथल्या लोकांशी अक्षयशी जुळलेलं नातं ते कसं बदलेल ग? त्याचं काय आहे ना अमृता प्रभुणे. अक्षय तुझा नव्हता, नाहीये आणि कधीच होणार नाही. हे जितक्या लवकर तू ऍक्सेप्ट करशील ना तितक्या लवकर सगळं बदलेल. अगं स्वप्नात आहेस तू, जागी हो आणि सत्याला सामोरं जा. हे डिवोर्स पेपर्सच तुझं सत्य. जितक्या लवकर तू हे सगळं ऍक्सेप्ट करशील ना तितक्या लवकर तू या सगळ्यातून बाहेर पडशील आणि तुला हे करावं लागेल धीटाईने आणि न रडता. कळलं? काय मग ऐक, काय म्हणतात आमचे अक्षय कुमार? काय ग? आजारपणात खूप काळजी घेतली होती ना मी यांची, सो थँक्यू म्हणायला म्हणून लंचला घेऊन गेले होते. अगं पण त्याला सांगायचं नाही का की मी जे काही तुमच्यासाठी केलं ते एक बायकोचं कर्तव्य म्हणून केलं. थँक्स कशाला म्हणायला हवेत? पण तुम्हाला माहिती आहे ना माई, यांच्यासाठी मी फक्त यांची मैत्रीण आहे. आणि खरं पण आहेच की ते आमचं वेगळंच नातं आहे. मैत्रीपेक्षा जास्त आणि प्रेमापेक्षा कम.
पण जे काही आहे ना ते निखळ आहे, निस्वार्थी आहे, हिशोब न करणार आहे, एकमेकांच्या मदतीसाठी आणि जीव लावायला तत्पर. आम्ही नेहमीच एकमेकांची मदत केली, भांडलोय, काळजी घेतलीये, काळजी केलीये, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही केलं ना ते समोरच्याच्या भल्यासाठी केलं. पुढे काही होऊ दे, पण आमच्यातली जी सच्ची मैत्री आहे ना ती नेहमी अशीच राहणार आहे, आय एम शुअर. पण तेवढंच म्हणजे मी यांची सर्वात जवळची मैत्रीण आहे, पण मी यांची कधी प्रेयसी नाही होऊ शकणार. कियारा यांची प्रेयसी आहे, पण मला हेही माहिती आहे की ती यांची कधी खरीखुरी मैत्रीण नाही होऊ शकणार. अमृता, नात्याला नाव काहीही द्या, पण महत्वाचं असतं ते म्हणजे त्यातला खरेपणा. जशी तू त्याची खरी मैत्रीण आहेस ना तशीच त्याची खरी बायको आहेस. हे अक्षरा एक ना एक दिवस नक्की पटेल. नाहीतरी हल्लीच्या पिढीमध्ये तुम्हाला नवरा बायकोचं नातं हे मैत्रीचं असावं असंच वाटतं ना. आई प्लीज रागवू नका, पण यांच्यासाठी मी यांची फक्त मैत्रीण आहे आणि मैत्रीणच राहणार आहे. कियारा जरी परत नाही आली ना तरी हे माझा जोडीदार म्हणून विचार करतील असं नाही वाटत मला. असं तुला वाटतंय अमृता, पण माझी खात्री आहे एक ना एक दिवस अक्षयलाही पटेल की तू त्याची फक्त मैत्रीण नाहीयेस. अमृता, लग्नाचे, कुटुंबाचे, संस्कारांचे हे जे बंध असतात ना हे इतके तकलादू नसतात. ते जोडले ना की असं वाटतं की सहज जोडले गेले, पण तोडताना मात्र त्यातलं गांभीर्य कळतं. आणि लवकरच तुमचा पोरकटपणा संपेल आणि अक्षयला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. आणि तेव्हा तुझ्यातला आणि कियारा मधला फरक त्याच्या लख्ख लक्षात येईल. बघ तू, तुला प्रत्यय येईल याचा. आज असं वाटतंय तुम्हाला माहिती, पण जेव्हा कियारा परत येईल ना नाही येणार कियारा परत. माई, एक विचारू का तुम्हाला? विचार. अक्षय सतत कियाराचं नाव घेत होता आणि तुमचा विरोध पत्करून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले, आणि त्या क्षणी कियाराने अक्षयचा ताबा घेतला. तुला अट घालून. हो, पण मग याचंच आश्चर्य वाटतंय मला माई की ती अट मान्य केल्यावरच ती हॉस्पिटलमध्ये आली आणि सतत अक्षय समोर होती, पण डिस्चार्जच्या दिवशी अट पूर्ण करण्याच्या वेळी ती आलीच नाही. आणि मी अटीप्रमाणे निघून जायच्याही तयारीत होते, पण ती अजूनही आलेली नाहीये. आणि तुम्ही ठामपणे सांगताय की ती येणारही नाहीये. सगळं काय आहे माहिती? ती कुठे आहे, ती का येत नाहीये माहितीये का तुम्हाला? मला जे दिसतंय ना ते हेच की तिच्यासारख्या स्वार्थी मुलींचा काहीही भरोसा नसतो अमृता, आणि म्हणून ती परत येणार.
सॉरी एक मिनिट. हा. भाऊजी तुम्ही एवढ्या घाईत का आहात? काही झालंय का? नाही काही झालं नाहीये. मी खूप थकलोय. कधी एकदा फ्रेश होतो आणि चहा घेतो ना, असं झालंय. मी करू का चहा? नाही मीच करते चहा. तुम्ही ना पटकन फ्रेश व्हा, तोपर्यंत मी चहा करून आणते. काय का नका, तुम्ही नका चहा करू. का? काय मला मागच्या वेळेस सगळं आठवलं. तुम्हाला मी चहा करायला सांगितला होता, पण तुम्ही चहात साखर घालायचं विसरलात. मग तुम्ही जाऊन पिठी साखर आणली, ती 2 चमचे घातली, पण नंतर कळलं की तो होता बेकिंग सोडा. ती उजळ माथ्याने अक्षयची बायको म्हणून या घरात येणार होती आणि तिला विरोध करणारं कोणीही नव्हतं इथे. सगळं तिच्या मनासारखं होणार होतं आणि तरी ती का नाही आली? कदाचित तिच्या मनात काहीतरी वेगळं असेल. ती प्रेमासाठी नाही, सौदा करून येणार होती. अक्षयला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ये अशी विनंती करायला तू गेली होतीस ना तिच्याकडे. तिचं जर प्रेम असतं ना तर कळता क्षणी धावत सुटली असती ती. पण तिने तुला अटी घातल्या आणि जेव्हा तू तिची अट मान्य केलीस तेव्हा ती तयार झाली यायला. तू जर तिची अट मान्य केली नसतीस तर बरी. अमृता कुठे? अमृता माईंसोबत वरती बसलीये. मी बोलून आणू? नाही मी जाऊन बघतो. तुम्ही जाऊन कॉफी. आणि हा टिफिन. हा थँक्यू. बाय. तू तर अक्षयवर जीवापाड प्रेम करायला लागली होतीस, पण तरीही त्याचा जन्मभराचा विरह सोसण्याची तयारी दाखवलीस तू आणि तिची अट मान्य केलीस. आणि त्या क्षणी ती माझ्या मनातून पूर्णपणे उतरली. फक्त आणि फक्त स्वार्थी येते. पण त्याच स्वार्थी मुलीच्या प्रेमात आहे तुमचा नातू आणि त्याला ती चुकीची आहे असं वाटतच नाही. इतका तापात होता तो आणि तिने त्याला खोटे आत्महत्येचे धमकीचे व्हिडिओज पाठवले आणि तिच्यावर राग न करता तो तसाच तापात उठून तिच्याकडे गेला. तो गेला आणि सगळं पुढचं रामायण घडलं. त्याचं अजूनही तिच्यावर तेवढंच प्रेम आहे माहिती. पण तू त्याच्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतेस ना. अमृता, आता स्वतःच्या प्रेमाला अडवू नकोस. जिंकून घे त्याचं मन. काय जिंकून घ्यायला शिकवतेस माई? काय शिकवतेस नाच सुनीला? अरे काही नाही, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, सगळ्यांची मनं जिंकावी लागतात, सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती असायला हव्यात. असं शिकवते हो तुझ्या लाडक्या बायकोला. अजून मला मी काय शिकवणार आहे तिला? हा, पण लाडकी बायको कुठे दिसली नाही म्हटल्यावर घरभर शोधत इथपर्यंत येऊन पोचलास ना लबाड. जा, त्याला चहा पाणी काय हवंय ते बघ जा. आणि तू पण जरा फ्रेश हो. हो मग बोलू. बोलू. एक कप कॉफी भाऊजींना दिली. आता ही एक कप कॉफी आईंना देते म्हणजे आई खुश.
आई हो हे काय? आई तू काय आहे हो सगळं हे? तुम्ही असे भगवे कपडे का घातलेत? व्रताचा पहिला भाग म्हणजे रोजच्या कपड्यांचा त्याग करायचा. म्हणजे या रेशमी मुलायम फॅशनेबल काठापदराच्या साड्या नेसायच्या नाहीत. अय्या तुम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय का? कोणत्या महाराजाची दीक्षा घेतलीये का? आई पण हे खूप सॉलिड आहे हो सगळं. काय आहे सगळं सांगा ना मला, बोला ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सुद्धा, घरच्यांसमोर तुझी लाज जाऊ नये याची मला काळजी वाटते, म्हणून जेजुरीतल्या देवघरातला देव्हारा तू हलवलास त्याचीही तुला शिक्षा आहे हे मी तरी कुणाला सांगणार नाही, आणि तूही कुणाला सांगू नयेस असं मला वाटतं. पण तरी सुद्धा हे व्रत तू का करतेस ह्याचं कारण मात्र तुझं तुला ठरवायचंय. मग तुम्ही आता कधीच बोलणार नाही? काय शोधताय आई? अगं माझ्या बच्चा, माझ्या लेकरा, हो तूच ग तूच. अगं कसं आहे ना, अक्षयला बरं वाटावं, तो चांगला व्हावा म्हणून करते हा मी हे सगळं. त्याची ती आई आहे ना मृदुला, तिने नाही का नवस बोलला होता, हो की नाही? हो की नाही? तसाच नवस मी सुद्धा बोलले. हो पण मी ना हे असं कपड्यांचा नवस पहिल्यांदाच ऐकला होता. मला जर कळलं असतं ना तर मी पण नवस बोलले असेल, छान असा इव्हिनिंग गाऊन वगैरे घालण्याचा. ए हुशार मुली, सा कपड्यांचा नवस नाही बोलले मी, अक्षयचा जीव वाचावा म्हणून नवस बोलले. हा अक्षय भाऊजींवर इतका जीव आहे तुमचा? हो खूप आहे, खूप जीव आहे अक्षयवर. अय्या किती छान आहे सगळं. हो की नाही? मस्त आहे की नाही? हा, एवढ्या चौकशा पुरे, हा, कामाला लाग. जाते. आई तुमच्यासाठी छान कॉफी आणलीये, तुम्हाला हवी तशी घोटून घोटून. बघा ना किती छान वास येतोय कॉफीचा. तुपात तळलेलं काहीही खायचं नाही, शिजवलेलं काही खायचं नाही, फक्त चुलीवर भाजलेलंच खायचं. काय काय झालं? अय्यो किती छान वास येतोय कॉफीचा. तुम्ही हे असं का तोंड बंद करताय? कारण माझ्या तोंडात खूप शब्द आलेत आणि साचलेत, ते जर का बाहेर पडले ना तर वाट लागेल, म्हणून म्हणते. मग एक काम करा नाही, ही कॉफी घ्या आणि पटकन पिऊन टाका. कॉफी सोबत आहे ना शब्द पण घेऊन टाका, इझी पडेल ना तुम्हाला. मांसाप्रमाणे मी चहा कॉफी पण नाही ग पिऊ शकत. असं पण असतं का? असंच आहे, पणती नसते डोळ्यासमोर अशी. नको तू घेऊन जाय. ऐका ना, असं करा, कॉफी आहे ना तुम्ही पिऊन टाका, कुणाला कळणार आहे? एरवी नाही का तुमचा उपास असला की कसं तुम्ही चोरून चोरून खाता. उपासाला मी चरून चरून खाते हे माहिती आहे तुला. हा, आणि काही नको, मी घेऊन घेऊन जा, हा, घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा. चिमटा का काढला ताई? जाऊ दे, ही कॉफी आता मीच पिऊन टाकते. बाहेर जाऊ ना, नाहीतर. आणि प्रायश्चित्त म्हणून रोज खाली जमिनीवर झोपायचं, जमिनीवर. पहाटे 4 वाजता उठायचं, 4 वाजता. आणि थंड पाण्याने आंघोळ करायची, माई थंड. आणि मी सांगितल्याप्रमाणे जप करायचा. हे बघ वसुधा, तुझा जीव वाचावा ना म्हणून मी तुला हे व्रत सांगते.
तिसरी पण ती लागू नये तुझ्या नावाची. म्हणून मी तुला हे व्रत सांगते. तेव्हा हे व्रत प्रामाणिकपणे कर. काय जप करशील? काय जप मी काय सांगितलंय? पंटी घर फिरलं ना की घराचे वासे सुद्धा फिरतात. ही माझी सून माझी चेष्टा करते. काय दिवस आलेत रे माझ्यावर परमेश्वरा. एक नंबरच्या खवीस आहात तुम्ही माई. जगातल्या एक नंबरच्या खवीस आहात तुम्ही माई.